सगळीकडे आज चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे। नालासोपाऱ्यातील चंद्रेश वैभव मंडळाचा जो बाप्पा आहे या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी ज्या महिला सुद्धा या ठिकाणी डान्स करत, लहान थोर सगळे मंडळी जे आहेत ही आज आनंदाने नाचतात। माझ्यासोबत मंडळाचे सेक्रेटरी आहेत, अध्यक्ष आहेत, काय सांगाल? या वर्षी पहिल्यांदाच आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि मोठ्या उत्साहात सर्व महिला, मुलं, वयस्कर त्यांनी उत्साहात सहभागी झाले, त्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो मी। आणि अशाच प्रकारे आपण दरवर्षी जोरात उपक्रम सगळे राबवूया। आणि यावर्षी आमचे बरेचसे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत। रक्तदान शिबिर आहे, लहान मुलांचे प्रोग्राम आहेत, लहान मुलांसाठी प्रोग्राम आहेत, महिलांसाठी प्रोग्राम आहेत, असे बरेचसे उपक्रम आम्ही ठेवलेले आहेत। तुम्ही काय सांगाल, काय तुम्ही सामाजिक उपक्रम केले? सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे, सर्वांचे कार्यक्रम या आयोजित ठिकाणी सामाजिक उपक्रम सुद्धा यावर्षी केले जाणार आहे। काही महिला आहेत ज्या नटून थटून आलेल्या, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज मोठ्या उत्साहात डान्स करत आहे? हो, आमच्या सोसायटीचा पहिलं वर्ष आहे गणपतीचं। पहिल्यांदा गणपती येत आहेत आमच्या इथे। जसं प्रत्येक ठिकाणी महिलांना ही संधी दिली जाते, त्याप्रमाणे या मंडळाने सुद्धा आम्हाला संधी दिली। शुक्रवार हा दिवस आम्हाला देऊन, जसं आपण म्हणतो शुक्रवार हा देवीचा दिवस असतो, तसं महिलांना हा दिवस देऊन आम्हाला मंगळागौर आमच्या इथे आहे, तर तुम्ही पण या असं आम्ही तुम्हाला आमंत्रण देतोय। आणि त्याचप्रमाणे आज आम्ही लेझिम बरोबरच शिवगर्जना सुद्धा केली आणि पारंपरिक परिधान करून आम्ही आज बाप्पांचं स्वागत केलेलं आहे। आजकाल या ठिकाणी मुलं जी असतील ते वेस्टर्नच्या ह्याच्यामध्ये चालतात, तुम्ही काय सांगाल? वेस्टर्न बरोबर आपलं सांस्कृतिक जपणं पण खूप जरुरी आहे आणि ते आम्ही आज महिलांनी ते करून दाखवलं, त्याबद्दल आम्ही स्वतःच आमचे आभार मानतो आणि आम्हाला खूप सपोर्ट मिळाला, त्यासाठी आम्ही सांस्कृतिक जे जपायचं आहे, तुम्ही काय सांगाल? सांस्कृतिक आपले कार्यक्रम आजकाल कोण करत नाही, सगळे फेस्टिवलच म्हणजे हे करतात, पण आम्हाला खूप आनंद आहे। आमच्या सगळ्या महिला मंडळांनी एकत्र होऊन आम्ही खूप जोशामध्ये आणि आमच्या सर्व सामान्य आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे आम्ही एवढे पुढे येऊ शकतो। या ठिकाणी महिलांनी तुम्ही सुद्धा फुगडी घातलेले, काय सांगाल? खूप खूप आनंद झाला, खूप आनंद झाला। सगळे कार्यक्रम आम्ही आता 8 दिवसात जे ठरवलेले आहेत ते याच प्रकारे आम्ही साजरे करणार आहोत, खूप जल्लोषात आणि उत्साहात। काय तुम्ही काय सांगाल? आम्ही ह्या प्रोग्रामसाठी गेले 1 महिना आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि आमची मंगळागौर देखील आहे, सुद्धा आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि ह्या मंडळाने आम्हाला त्यासाठी खूप सपोर्ट केलाय, त्यासाठी मंडळाचा खूप खूप धन्यवाद आणि आभार। पहिली गोष्ट, तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल आभार आणि अजून आम्ही पुढचे प्रोग्राम, असे सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही अजून करू एवढ्या जोशाने। या ठिकाणी सगळ्या ज्या महिला आहेत त्या नटून थटून आलेल्या आहेत आणि सामाजिक उपक्रम सुद्धा या ठिकाणी केले जाणार आणि संस्कृती जपण्याचा मंडळ प्रयत्न करत आहे। स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई,